नमस्कार. आज मी तुम्हाला मायक्रोडॉनबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे की मायक्रोडॉनचा वापर आपण का करायचा आणि ते करणं गरजेचं का आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही पिकामध्ये कोणत्याही फळाची गुणवत्ता जर तुम्हाला सुधारायची असेल, क्वालिटी स्टँडर्ड करायची असेल, तर त्याला मायक्रोडॉन हे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मायक्रोडॉनचा वापर केल्यामुळे तुमच्या कोणत्याही फळाची गुणवत्ता ही चांगल्या क्वालिटीमध्ये मिळते. बऱ्याच शेतकरी मायक्रोडॉन्सकडे एक अनावश्यक खर्च अशा नजरेने बघतात किंवा मी खूप दिवस झाले सोडलेलंच नाही आहे म्हणून मी आता सोडून तो ह्या नजरेने मायक्रोडॉन्सकडे बघतात किंवा दुसरा वापर करतो म्हणून मी वापर करायचा या गोष्टीकडे बघतात आणि प्रायमरी आणि सेकंडरीचा वापर जास्त करतात. पण मायक्रोडॉन हे सुद्धा आपल्या जमिनीकरता तितकंच महत्त्वाचं. मित्रांनो, आज मी मायक्रोडॉनपैकी फेरस या विषयावरती तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. फेरसचा नेमका आपल्या पिकामध्ये रोल काय आहे, फेरस हे आपल्या जमिनीमध्ये पिकामध्ये नेमकं कशा प्रकारे काम करतं. तर फेरस हे मित्रांनो क्लोरोफिल वाढवण्याचं खूप चांगल्या प्रकारे काम करतं. कुठल्याही पिकामध्ये क्लोरोफिल निर्मिती करायची असेल तर फेरसशिवाय पर्याय नाही. फेरस हा तिथे वापरलाच गेला पाहिजे आणि फेरसच्या वापरामुळे तुमची जर क्लोरोफिल निर्मिती चांगल्या प्रकारे झालेली असेल तर अशा ठिकाणी तुमचे प्रकाशसंश्लेषण क्रिया खूप जोरात पद्धतीनं होते आणि तुम्हाला त्या ठिकाणी न्यूट्रिशन जे असतं हे चांगल्या प्रकारे तुम्हाला तिथे प्रतिसाद देताना मिळत असतं मित्रांनो. तर त्यामुळे फेरस हा वापर क्लोरोफिल निर्मिती करता आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. कुठल्याही पानामध्ये तुमच्या आतमध्ये जे पिवळ्या शेरा जे असतात ते पिवळ्या पडलेल्या असतील तर हे हिरवं करण्याचं काम आपल्याला फेरस करत असतं मित्रांनो. आणि फेरसच्या वापरामुळे तुम्ही जसं बघत असाल की मनुष्यामध्ये रक्ताची कमतरता असेल, आपण त्या ठिकाणी फेरस चे इंजेक्शन्स वगैरे असं देत असतो. तसंच सेम झाडामध्ये सुद्धा आहे. झाडामध्ये सुद्धा आपल्याला फेरसचा वापर हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत टप्प्याटप्प्याने अशा ठिकाणी करायचा आहे. केव्हाही आणायचं आणि सोडायचं याच्याने फेरसचे फायदे आपल्याला मिळत नाही. आणि ज्या ठिकाणी क्षारची जमीन असते अशा ठिकाणी फेरसची कमतरता खूप प्रमाणात दिसून येते आणि त्या ठिकाणी झाडाचे पानं आपल्याला सातत्याने पिवळे पडत असतात आणि पानं जर पिवळे पडत असतील तर त्या ठिकाणी प्रकाशसंश्लेषण क्रिया ही होत नाही आणि न्यूट्रिशन तुमच्या बागाला मिळत नाही आणि परिणामी तुमची अजून बाकीचे पानंसुद्धा पिवळे होत जाताना दिसतात. तर फेरसचा वापर आपल्याला नक्की करायचा आहे. जर आता हा महिना आहे आपला थंडीचा, नोव्हेंबर डिसेंबर अशा दिवसांमध्ये तुमचे झाडाचे पानं जे असतात पिवळे खूप जास्त प्रमाणात पडत असतात. तर अशा ठिकाणी आपल्याला एक ॲप्लिकेशन फेरसही द्यायचं आहे. आणि फेरसमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. खूप कंपन्यांच्या फेरस मार्केटमध्ये आहे. तुम्हाला एक साधारण 500 रुपये किलोपासून ते 1000 रुपये किलोपर्यंत मार्केटमध्ये मिळतं. पण आपल्याला चांगल्या क्वालिटीचा फेरस हा वापरायचा मित्रांनो. जर रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल, जे बाहेरूनच्या युरोपमधून वगैरे आयात केलेल्या काही कंपन्यांचा फेरस आहे, अशा जर कंपन्यांचा जर तुम्ही फेरस जर वापर करत असाल तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळतील. आणि अशाच नवीन माहिती करता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला संपर्क करा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं जाईल. धन्यवाद.